पुणे जिल्ह्यातील घाटमाथे आणि कोकणातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जो आहे तो हवामान विभागाने दिला आहे। आपल्यावर बातचीत करण्यासाठी SD सानप सर आहेत, पुणे हवामान वेधशाळेचे। सर, काय परिस्थिती असणार आहे? सध्या वातावरण जे आहे ते खूप वेगळं दिसतंय। हां, सध्या जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र काल तयार झालं होतं। आता ते फर्दर इंटेन्सिफाय झालेलं आहे, ते अजून तीव्र झालेलं आहे। आता ते डिप्रेशन आहे, परंतु त्याची मूवमेंट जी आहे ती उत्तर पश्चिम दिशेने असणार आहे। त्यामुळं त्याचा जास्त इम्पॅक्ट किंवा त्यामुळं पडणारा जो पाऊस आहे तो उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे। जरी मान्सूनचे वारे सक्रिय असले तरी त्यात इतकासा जोर नाही। जो काही पाऊस पडतोय तो कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर पडतोय आणि त्यामुळे इंटेरियर महाराष्ट्रामध्ये किंवा पर्जन्यछायेचे जे आपले डिस्ट्रिक्ट्स किंवा रिजन्स आहेत, ज्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र असेल, तिकडे सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडतोय, नाही असं नाही। परंतु पावसाची जी तीव्रता आहे ती कमी आहे। तो सर्व दूर नाही आहे, काही ठिकाणी पडतोय, काही ठिकाणी त्याचं प्रमाण खूप कमी आहे किंवा पडत नाही, अशी परिस्थिती आहे आणि अशीच परिस्थिती येणारे 4 ते 5 दिवस असण्याची शक्यता आहे। सर, येलो अलर्ट भागांसाठी असणार आहे आणि ही परिस्थिती जी आहे राज्यातली ही कधी बदलू शकते अंदाज? येलो अलर्ट येणाऱ्या आपण जर बघितलं डिस्ट्रिक्ट वाईज फोरकास्ट, तर येलो अलर्ट हा संपूर्ण किनारपट्टी त्याचबरोबर घाटमाथ्यांवर आजसाठी आहे। यामध्ये सुद्धा सगळीकडेच मुसळधार पावसाची शक्यता नाही। काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आपण मुसळधार पाऊस या ठिकाणी होऊ शकतो आणि इतर जर महाराष्ट्रातला भाग बघितला तर सगळं आपण ग्रीन कलर बघतोय। याचाच अर्थ इथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी होऊ शकतो। सर्वदूर पावसाची शक्यता आजच्यासाठी नाही आहे। उद्याचं जर बघितलं तर सेम परिस्थिती आहे, फक्त विदर्भातील बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे आणि तिथे सुद्धा पाऊस जो आहे तो सर्वदूर नसेल, काही ठिकाणी असेल, काही ठिकाणी नसेल, अशी परिस्थिती असण्याची शक्यता म्हणजे शुक्रवार, शनिवार साठी आहे। आणि रविवारी जर आपण बघितलं तर बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या डिस्ट्रिक्टसाठी वादळी पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसाठी येलो अलर्ट आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो आणि मंडे किंवा सोमवार नंतर तशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद। आपल्याबरोबर सानप सर होते आणि यांनी पुढील 2 ते 3 दिवसाचा राज्यातील अंदाज जो आहे तो वर्तवला आहे। कॅमेरामन आदर्श खटकेसह सागर साम TV।